आज बनवली बिहार झारखंडची पॉप्युलर अशी डिश दाल पिट्टी। यूपीमध्ये याच डिशला दाल की दुल्हन म्हणून ओळखतात। बनवायला एकदम सोपी आहे, फटाफट बनते। प्रत्येक स्टेटमध्ये हीच डिश वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात। तर येथे 1 वाटी तुरीची डाळ घेतली आहे आणि ती 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून कुकरमध्ये टाकली आहे। सेम ज्या वाटीने डाळ घेतली त्याच वाटीने 4 वाट्या पाणी कुकरमध्ये घातलंय। तर तुरीच्या डाळीऐवजी आपल्या आवडीप्रमाणे मूग, मसूर, हरभरा कोणती डाळ घेतली तरी चालेल। त्यानंतर पाव चमचा हळदी पावडर, पाव चमचा मीठ आणि 1 चमचा तूप डाळीमध्ये घातलंय। तूप घातल्याने डाळ कुकरच्या बाहेर येणार नाही, डाळ चविष्ट बनते। कुकरचे झाकण लावून रोजच्या जेवणातील डाळीपेक्षा ओव्हर कुक डाळ करून घ्यायची। त्यासाठी 4 ते 5 शिट्ट्या कुकरच्या काढून घ्यायच्या। डाळ शिजते तोपर्यंत साईडला डाळ पिठीसाठी लागणारे पीठ मळून घेऊ। ताटात 1 वाटी गव्हाचे पीठ घेऊन त्यामध्ये पाव चमचा हळदी पावडर, पाव चमचा मीठ, पाव चमचा लाल मिर्च पावडर घातली। आजच्या रेसिपीची सिक्रेट गोष्ट म्हणजेच लोणच्याचा मसाला। 2 चमचे कैरीच्या लोणच्याचा मसाला पिठामध्ये घातलाय, त्यामुळे डाळ पिठी अजिबात फिकी फिकी वाटणार नाही। एकदम चटपटीत अशी आजची डाळ पिठी बनते। बिहारी स्टाईल दाल पिठी बनवताना कोणत्याही आंबट लोणच्याचा मसाला पिठामध्ये घालून पीठ तयार केले जाते। सुरुवातीला पीठ व्यवस्थित हाताने कोरडं सर्व मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर थोडे थोडे पाणी घालून आपण रोजचं चपातीचं पीठ मळतो अगदी तसंच मऊ असं पीठ मळून घ्यायचं। दाल पिठीला आपण दाल ढोकली म्हणून ओळखतो। प्रत्येक स्टेटची बनवण्याची पद्धत वेगळी असतेच, तर आपण आज बिहारी स्टाईलने दाल ढोकली बघतोय। पीठ भिजायला साईडला ठेवले तोपर्यंत डाळीला तडका देऊन घेऊ। तर त्यासाठी 2 कांदे कट केले, 3 हिरव्या मिरच्या कट केल्या। तर तिखट आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करायचं। त्यानंतर लसणाच्या 7-8 पाकळ्या कट करून घेतल्या आणि 1 टोमॅटो छोटा छोटा कट करून घेतलाय। तर आपल्या कुकरच्या 4-5 शिट्ट्या करून घेतल्यानंतर कुकर थंड झालंय। तर डाळ एकदम व्यवस्थित अशी शिजलेली आहे। तर डाळ चमच्याने थोडीशी घोटून घ्यायची। डाळीचं सूप बनतं त्याप्रमाणे डाळ घोटून घ्यायची। त्यानंतर डाळीला तडका देऊन घेऊया। तर कढईमध्ये 4 चमचे तूप घेतलंय। डाळ पिठी एकदम पौष्टिक आहे, बनवायला तर अगदी सोपी आणि खायलाही एकदम चविष्ट लागते। तर तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये पाव चमचा जिरे घातले। जिरे थोडेसे लालसर झाले की त्यामध्ये 1 तेजपत्ता, 2 मिरची घातल्यात, थोडेसे हिंग घातले, कट केलेला लसूण घातलाय, कट केलेला कांदा घातलाय। रोजच्या जेवणातील डाळीप्रमाणेच ही डाळ बनवतात, फक्त या डाळीमध्ये थोडंसं पाणी जास्त जातं। शिल्लक राहिलेल्या डाळीपासूनही डाळ पिठी बनवता येते। कट केलेली मिरची घातली येते। त्यानंतर कांदा थोडासा लालसर होईपर्यंत मध्यम गॅस ठेवून हलवत हलवत व्यवस्थित परतून घ्यायचा। कांदा थोडासा लालसर झाला की टोमॅटो घातलाय। टोमॅटो व्यवस्थित हलवत हलवत परतून घ्यायचा। थोडेसे मसाले घालते, अगदी थोडी हळदी पावडर, त्यानंतर पाव चमचा लाल मिर्च पावडर, पाव चमचा धना पावडर, पाव चमचा जिरा पावडर घातली। सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। डाळ शिजवताना थोडेसे मीठ घातलेले होते, येथे टोमॅटो शिजावे त्यासाठी अर्धा चमचा मीठ घातलंय। टोमॅटो व्यवस्थित परतून घेतल्यानंतर जी कुकरमध्ये शिजून घेतलेली डाळ कढईमध्ये घातली। तर एकदा व्यवस्थित सर्व असं मिक्स करून घेतलं। डाळीमध्ये पाणी कमी वाटल्यामुळे गरम पाणी टाकून डाळ ॲडजस्ट केली। त्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करायचं आणि स्लो टू मीडियम गॅस ठेवून डाळीला उकळी आणून घ्यायची। जोपर्यंत डाळ उकळते तोपर्यंत इकडे आपण डाळ पिठी करून घेऊया। पीठ व्यवस्थित भिजलंय, त्यानंतर थोडंसं तूप टाकून पीठ एकदम सॉफ्ट करून घेतलं। त्यानंतर रोजच्या चपातीसाठी पिठाचा गोळा घेतो तेवढाच गोळा घेऊन रोजच्या चपातीप्रमाणेच चपाती लाटून घ्यायची। चपाती एकदम पातळसर आणि इक्वल अशी लाटून घ्यायची। थोडंसं पीठ टाकत टाकत चपाती लाटून घेतली।
त्या चपातीचे एका वाटीने गोल शेपचे कट करून घेतले. बिहारी स्टाईल दालपिठी बनवण्यासाठी याला 4 बोटाने दाबून फुलासारखा आकार देऊन घ्यायचा किंवा दुसऱ्या पद्धतीने 3 पाकळ्याची दालपिठी बनवून घ्यायची. एक छोटी साईड पकडून एक फुलाची पाकळी थोडीशी हलक्या हाताने दाबून धरली आणि दुसरी जी मोठी साईड होती त्याच्या 2 पाकळ्या एक बोटाने प्रेस करून बनवून घेतल्या. एकदम सेंटर पॉइंटला फक्त थोडंसं दाबून फुलासारखा हा जो दालपिठीचा शेप आहे तो फिक्स केला. पिठीच्या साईडचा ओपन पार्ट आहे तो असाच ठेवायचा. त्यामुळे पिठी डाळीत घातल्यानंतर डाळ आतपर्यंत जाऊन व्यवस्थित शिजते. डाळीला व्यवस्थित अशी उकळी आली तर सुरुवातीला डाळ व्यवस्थित अशी मिक्स करून घेतली. त्यानंतर आपल्या बनवलेल्या सर्व दालपिठी एक एक करून डाळीमध्ये सोडून दिले. दालपिठीचे फुलाचे शेप बनवायला सुरुवातीला थोडासा टाइम जातो, पण नंतर प्रॅक्टिसने अगदी फटाफट बनतात. सर्व दालपिठी डाळीमध्ये घातले. त्यानंतर 5 मिनिटांसाठी झाकण ठेवून दालपिठी डाळीमध्ये उकडून घेतले. गॅस बंद करून पाव चमचा किचन किंग मसाला टाकलाय. थोडीशी कट केलेली कोशिंबीर टाकली. सर्वात शेवटी कैरीचं 2 चमचे लोणचं घातलंय. आपल्या आवडीप्रमाणे लोणचे कमी जास्त घालायचे. तर व्यवस्थित सर्व एकदा मिक्स केलं आणि एका डिशमध्ये दालपिठी काढून घेतली तर तयार झाली आहे आपली गरमागरम बिहारी स्टाईल दालपिठी. गरमागरम दालपिठी खायला एकदम चविष्ट लागते.